तुझ्या आणि अमृताताईच्या डोळे जेवणाबद्दल बोलत होती। अशी बाई 15 मिनिटांनी जाऊन आत्महत्या करत असती का ग? मला तर वाटतं ना अहिल्याताईंनीच ढकललं असणार तिला वरनं खाली। लिहून घे माझ्याकडून, उद्या जर वाद झाला तर त्याची सुरुवात वामनच करेल। आत्या, जानकी ज्या पद्धतीने माझ्याशी बोलले ते मला अजिबात पटलेलं नाहीये। मी काय बोलत होतो आणि तिने त्यातनं काय अर्थ काढला? तिने माझ्याशी असं बोलायला नकोच होतं, सगळ्यांसमोर तर अजिबात नाही। अरे पण तू सगळ्यांच्या समोर बोललास म्हणून तिने सगळ्यांच्या समोर उत्तर दिलं। आत्या, मी काहीही गैर बोललेलो नव्हतो। असं तुला वाटतं रे, पण तू जे बोललास ते नसेल तिला पटलं म्हणूनच बोलली ना ती असं। म्हणून तर मी तुझ्याशी बोलायला आलो ना आत्ता। खरं तर मला आश्चर्यच वाटतंय, जानकीचं असं माझ्याशी बोलण्याचं धाडसच कसं झालं? हे जर तू चांगल्या भावनेने बोलला असतास ना तर तिचं उत्तर वेगळं आलं असतं। पण अहिल्याला गप्प करण्यासाठी तू गणेशला दत्तक घ्यायचा विषय काढलास, त्याच्यामुळे जानकी जे काही बोलली त्यात काही चूक आहे असं मला तरी नाही वाटत। अच्छा, म्हणजे आता तुम्ही तिला जवळजवळ सावित्रीचा दर्जा दिलेला आहे। ती काय बोलतीये तेच खरं, तेच बरोबर। हा, जाऊ दे, जातो मी। हा मामन, तुझं बोलणं झालं असलं तरी माझं व्हायचंय अजून। मामन, जानकी असं बोलली, पण गेले काही दिवस तू आमच्याशी कसा वागतोयस याचा विचार केलास तू? मी कसा वागलोय? सांग तरी मला, मी कसा वागलोय? वामन, सुमित्रा गेली त्यावेळी परशूच्या विरोधात केस करायची म्हणून तू घरातल्या आम्हा सगळ्यांशी भांडला होतास। तो शंभू काहीतरी बोलून गेला, त्याच्यानंतर अहिल्या नरसिंहाला काय वाटेल ते बोलली, तेव्हा कसा वागलास तू? त्याच्यामुळेच तर नरसिंहाला घर सोडून जावं लागलं ना। आत्या, दादानी अहिल्यावर हात उचलला होता आत्या। अहिल्याची तीच योग्यता होती। आत्या, ठीक आहे, ज्या वेळेला सुमित्रा गेली ना त्यावेळेला मी तुमच्या सगळ्यांशी भांडलो, कारण मला सतत असं वाटत होतं की सुमित्रावर अन्याय झालाय, आणि आजही माझं ते मत ठाम आहे। सुमित्राने आत्महत्या केलेली नाही, तिला ती करायला भाग पाडली आणि तिच्यावर अन्याय झाला त्याचं कारण तू आणि दादाचा हात माझ्या लेखी। नाही आत्या, या बाबतीत मी तुम्हाला माफ करू शकत नाही। वामन, अरे अजूनही तू तसाच वागतोयस। राहू दे, या विषयावर आता बोलण्यात काही अर्थच नाही, आपण नंतर बोलू। जातो। अमृता, खरं तर घरामध्ये इतकं काय काय चालू आहे की हा विषय तुझ्याशी बोलू का नाही कळत नाहीये। पण का ग, काय झालं आता? काल रात्री सुगंधा भेटली होती आणि ती सुमिताईबद्दल बोलत होती। सुमित्रा काकू बद्दल? काय म्हणाली ती? अमृता, ती म्हणाली की सुमिताईने आत्महत्या नाही केली म्हणून तिला तिला अहिल्याताईंनी ढकललं असावं असं म्हटली ती। काय? सुगंधा असं म्हणाली? मी लक्ष नाही दिलं, कारण त्या दोघींमध्ये सतत खटके उडत असतात। कदाचित रागाच्या भरात बोलून गेली असेल ती। अगं पण मला एक कळत नाहीये, समजा हे खरं जरी असतं ना तरी सुगंधा इतके दिवस गप्प का बसली असती? मला वाटतं या विषयाला आपण फार महत्त्व न दिलेलंच बरं आहे।
पण अमृता जर हे खरं असेल तर जानकी, अगं काय बोलतेस तू? मी रात्रभर झोपले नाही अमृता. सतत माझ्या डोक्यात तोच विषय राहिलाय. जानकी, तू आत्ताच्या आत्ता हा विचार डोक्यातून काढून टाक. हं? आणि अगं आता स्वतःची काळजी घे तू. परवा डॉक्टर काय म्हणाले माहितीये ना तुला? तुला माझ्याशी बोलावं असं वाटत नाही हे दिसतच आहे. मी फक्त एवढंच सांगायला आलोय, मी आपल्या DNA टेस्टचे रिपोर्ट्स आणायला चाललोय. तुला जर पाठवायचं असेल कोणाला माझ्या बरोबर तर पाठवू शकतोस. अच्छा, म्हणजे तू आता ठरवलंच आहेस की असं बोलून घरातल्या सगळ्यांना तोडायचं? मी काय चुकीचं बोललो रे मी? आठव ना, गेल्या काही दिवसात काय बरोबर वागलायस रे तू? दादा, टाळी एका हाताने तर वाजत नाही. मी तुला असं म्हणायचं आहे की जे काही घडलं त्याला तुझ्या इतकाच मीही जबाबदार आहे. तूच नाही, पण घरात इतरही माणसं आहेतच की. कोण रे? जानकी की गणेश? जाऊ दे ना दादा, प्रश्नच विचारायचे म्हणले ना तर काही कमी नाही आहेत. आणि उत्तर तुझ्याकडे एकाचही नाही आहे. सगळ्याची उत्तर आहेत माझ्याकडे, पण तूच ठरवलंयस स्वतःच्या मनासारखं वागायचं. मग वाग. तास तास मला उशीर होतो. पुन्हा सांगतो, तुला जर पाठवायचं असेल माझ्याबरोबर कोणाला, तुझ्या विश्वासातल्या एखाद्या माणसाला, तर पाठवू शकतोस. माझ्या विश्वासातला माणूस तूच आहेस रे. अजून कोणाला सांगू मी? नशीब माझं, नशीबच. जातो. काम व्यवस्थित झालंय ना? ओके. नाही नाही, माझे मिस्टर लवकरच इथे रिपोर्ट घ्यायला येत आहेत. बरं, याबद्दल कोणाला काहीच कळता कामा नये. ओके. अहिल्याताई, काही नवीन शिस्त आहे का डोक्यात तुमच्या? ते चेहरा खुल्लाय ना म्हणून विचारलं. हे बघ, याच्याशी तुझं काहीच घेणं देणं नाहीये. आणि हे काय काय पळवून नेतेस गुपचूप? शेवटी स्वतःच्या लायकीवर आलीसच ना. अगं, स्वतःला किल्लेदारांची मोठी सून म्हणवतेस ना, मग अंगातला भुरटेपणा काही जात नाहीये का? अहिल्याताई, अहो मी काही पळवून नेत नाहीये. फक्त कसं आहे ना, नंतर मला अपमान करून कोणी हाकलून द्यायच्या आत माझं बोचकं मीच बांधून ठेवलंय. बर, तुमचं बोचकं झालं का बांधून? नाही, नाहीतर नरसिंह भाऊजी किल्लेदार नाहीये ते कळल्यावर लाथ मारून हाकलून देतील, तेव्हा घाई होईल ना तुम्हाला. सुगंधा, या आधी तुला सांगितलंय आणि परत एकदा सांगते, या घरावर भाऊजींचा जेवढा हक्क आहे तेवढाच हक्क माझाही आहे. कळलं? आत्याबाई, देवापुढे बसलाच आहात तर माझ्याकडून एक गाऱ्हाणं मांडा देवाकडे. साहेबांचे टेस्ट रिपोर्ट सगळे पॉझिटिव्ह येऊ दे. साहेब किल्लेदारच आहेत हे एकदाच सिद्ध होऊन जाऊ दे. मला माहिती आहे वागणेस,
वामन गेला रिपोर्ट आणायला, पण रिपोर्ट काही काही आहे ना. नरसिंह माझा मुलगाच आहे ना. वागणेस, आज मी प्रार्थना करायला बसली ती त्या रिपोर्टसाठी नाही हो, जानकी आणि तिच्या बाळासाठी. आत्याबाई, काही काळजीचं कारण आहे का? उगवणारा प्रत्येक दिवस बाळ आणि बाळंतिणीसाठी काळजीचाच असतो वागणेस. आत्याबाई, अहो जानकी वहिनी या घरासाठी इतकं काही भलं केलंय की देव सुद्धा 10 वेळा विचार करेल त्यांचं वाईट करताना. तिने कधीच कोणाचं काही वाईट केलं नाही हो, पण या घरात आल्यापासून तिच्या वाट्याला मात्र फक्त दुःख आलं. आत्याबाई, तुमच्या बोलण्यावरून असं वाटतंय की नक्कीच काहीतरी झालंय. डॉक्टर काय म्हणाले? आत्याजी, बाहेर वामन काका बाबांच्या DNA टेस्टचे रिपोर्ट्स घेऊन आलाय. हे रिपोर्ट्स. मग नुसतं दाखवतोयस काय? उघडून वाच ना ते. नाही, तसं नको. घरातल्या कोणी विश्वासू माणसांनी फोडू देत. काय आहे, नंतर शंकेला जागा नको. वाकणीस, पाकिट फोडा आणि वाचा काय लिहिलंय ते. काय झालं वाकणीस? मी तुम्हाला रिपोर्ट मोठ्यांदी वाचायला सांगितला. साहेब, रिपोर्ट निगेटिव्ह आलाय. तुमची आणि वामनरावांची गुणसूत्र जुळत नाहीये. तुम्ही किल्लेदार नाही. तुम्ही किल्लेदार नाही. चला, म्हणजे एकदाचा या महानाट्यावर पडदा पडला. काय ती उत्सुकता, काय ते थरार नाट्य. एकदाच सगळं संपलं. तो शंभू एक अडाणी होता, पण ज्यांनी टेस्ट केली ते अडाणी नव्हते. मोठे मोठे डॉक्टर होते म्हणे. 1 मिनिट आहे तो. तुला जे काही बोलायचंय ना ते स्पष्टच बोल. बस ड्रामा आणखीन वाढवायची काही गरज नाही. अमृता, अहिल्या मोठी आहे तुझ्यापेक्षा. तिच्याशी बोलताना भान ठेव. काका, ती जे काही बोलते ना ते माझ्या वडिलांशी संबंधित, आणि माझ्या बाबांबद्दल कोणी काहीही बोललेलं मी ऐकून घेणार नाही. बाळ अमृता, हे असं वागून काही उपयोग नाही. कारण हे जे काही चाललंय ना ते आपल्या किल्लेदारांवर आलेलं संकट आहे. माफ कर मला, म्हणजे मी अजूनही तुला किल्लेदारच समजते. नरसिंह किल्लेदारच. हा कागद हे त्याचं अस्तित्व नाही ठरू शकत.
त्याच्यामुळे हा विषय इथेच संपलेला आहे. का आत्याबाई? अहो मोठ्या भाऊजींनाही काही बोलायचं असेल ना? काय भाऊजी? तुझ्या या प्रश्नाचं उत्तर द्यायची गरज वाटत नाही मला. का लाज वाटते? अहिल्या, ऐकू नाही आलं का तुम्हाला? तरी नशीब तुमच्या लाडक्या आणि विश्वासू शिलेदाराने तो रिपोर्ट वाचला, नाहीतर रिपोर्ट वाचता वाचता बदलला असंही म्हणाला असता. तुझ्या या प्रश्नाचं उत्तर माझ्या पद्धतीनं दिलं असतं, पण पण काय खचल्यासारखं वाटतंय ना? अहिल्या, तोंड सांभाळून बोल. वामनावर हिला. तिच्यावर ओरडू नकोस. किल्लेदार आहे ती. पहिल्या पास झालं. मी आधीच सांगितलं होतं तुला, या एका कागदामुळे आपल्याला काहीही फरक पडलेला नाही. तुम्हाला पडत नसेल पण मला फरक पडतो. इतके दिवस किल्लेदारांचं आडनाव यांच्या पाठीशी होतं म्हणून हे इतके मोठे झाले. हाच मोठेपणाचा मुकुट जर का माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर चढवला असता ना, तर आज त्यांनीही खूप नाव कमावलं असतं. नसतं कमावलं. कारण नरसिंहाची कर्तबगारी वामनमध्ये नाहीच आहे. त्याची कुवतच नाही आहे ती. पाथ्या, ह्या सगळ्या वादात तुम्हाला माझी जागा दाखवून दिलीस, धन्यवाद. आता या वादात माझं नाव आलंच आहे म्हणून विचारतो आत्या, दादाची तरी अशी काय कर्तबगारी आहे ग? विषय इथेच थांबवला तर बरं होईल. मी तुझ्याशी बोलत नाहीये दादा, मला आत्याकडून उत्तर हवंय. त्यांना दादा म्हणण्याची काही एक गरज नाही. या घरात सगळे तुमचा पाण उतारा करत असताना तुम्ही त्यांची मनं कसली जपताय? अहिल्या, या चर्चेला वादाचं रूप देतेस तू. आत्या, वादच सुरू झालाय आता. माझ्या कर्तबगारीवर बोट ठेवलेस ना तू. आता तूच सांग, आमदार म्हणून दादाला असा किती पगार मिळतो? या गाड्या, घरं, साखर कारखाने, हे सगळं आलंय कुठून? वामनराव, साहेबांबद्दल कोणीही बोलताना जरा भान ठेवून बोलायला पाहिजे. आमच्या घरातल्या वादात नाक खुपसताना तुम्हीही भान ठेवलं पाहिजे वाकनीस. अहिल्या, हे अति होत आहे. तोंड सांभाळून बोल. इतके दिवस तुम्ही किल्लेदार आहात या गोष्टीचं भान राखूनच मी तुमच्याशी वागत होते, पण यापुढे माझ्याकडून ही अपेक्षा करू नका. माझ्या अस्तित्वावर वाद घालून झालाय तुमचा. आता काय हवंय तुम्हाला? या घरातले माझ्या नवऱ्याचे सगळे अधिकार त्याला मिळाले पाहिजे, ज्याच्यावर इतके दिवस तुम्ही मक्तेदारी गाजवली. त्यांना मोठ्या किल्लेदाराचा मान मिळालाच पाहिजे. अरे बचना एक कमीनू लो मैं आ गया. काय झालंय? ज्याला कोणाला वाटत असेल की तो मोठा किल्लेदार आहे, त्यांनी त्याच्या जन्माचा दाखला घेऊन पंचायतीसमोर हजर राहावं. अरे आईल्या बहिणीची एक वेळ समजू शकतो रे वामन्या. तुला बी प्रसिद्धीचं मोह पडलोय. अरे लाज वाटते मला तुला भाऊ म्हणून घ्यायची. हर्षू, तू तुझ्या खोलीत जा. तू जा म्हणल्यावर मी जाणार आहे. अरे ऍड, आता हीच खरी वेळ आहे किल्लेदार असण्याचं सिद्ध करण्याची. हे बघ परशू, तुझ्या न्याय निवाड्याची आम्हाला गरज नाही, कळलं? नसणारच नसणारच. आता तुम्हाला काय फरक पडत नाही. जो काय फरक पडायचा ना तो दादाला फरक पडतोय, कळलं की नाही? आता तुम्हा लोकांचे ना खरे मुकवटे आणि काय ते बुरके ते फाडायची वेळ आलेली आहे. तुमच्या तोंडाचा पट्टा बंद करा आणि तुमच्या बायकोला घेऊन इथून निघून जा. आता इथून कोण कायमचं निघून जाईल हे थोड्या वेळामध्ये कळेलच की. सगळे किल्लेदार मंडळी या सावत्र किल्लेदाराकडे नीट लक्ष द्या. कठीण समय येता कोण कामास येतो? परशुराम किल्लेदारच कामास येतो दादा. माझं डोकं ठिकाणावर नाहीये परशू. माझ्या हातून काहीतरी घडेल. अरे दादा, तुझ्या रागावरचं औषध घेऊनच आलेलो आहे मी. या लोकांनी ना तुला लई मनस्ताप दिलाय रे. काळजी करू नको. ह्यातनं तुला फक्त बाहेर काढणार एकच माणूस, परशुराम किल्लेदार.
नरसिंहा याची फालतू बडबड कशाला ऐकतोयस तू? बे मला फालतू म्हणा, टाकाव म्हणा, काय वाटेल ते म्हणा, पण मी काय सांगतोय ते नीट ऐका. दादा यो ओरिजिनल किल्लेदार आहे.